एकदम लवचिकपणे दिलं. मी देसले रवींद्र शिवाजी, कामगोराने, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. मी फ्लॉरिंग स्टेजमध्ये याच्या पोस्टर डीप आणि स्कोर प्लस घेतलं होतं. तर देठ जी देठाचं जी बारीकपणा होता, देठ लांबला आणि त्याची जाडी वाढली. त्याच्यामुळे मणीगळ, कूस वगैरे थांबलं आणि गड एकदम लवचिक झाला, रबरवाणी झाला एकदम. आणि मणी एकसारखेपणा आला, शॉर्ट बिरीज गळाली, उत्तम रिझल्ट वाटले. त्याच्यानंतर परत सेटिंग डीप टाकल्यानंतर परत तिसऱ्या दिवशी परत एक स्प्रे घेतला. तिसऱ्या दिवशी स्प्रे घेतल्यानंतर एकदम अजून लवचिकपणा वाढला. त्याच्यामुळे पुष्कर डीप आणि स्कोर प्लस डिपिंगच्या आधी एक आणि डिपिंग नंतर दोन, असं 2 स्प्रे जर गेले ना तर लवचिकपणाही येतो, गळकूस थांबते आणि जी फ्लॉरिंग पेज आहे ती थोडीशी लवकरच पास होते. टोपणं लवकर निघतात. 70% कॅपकॉलमध्ये टाकल्यानंतर टोपणं पण सरकले आणि सेटिंग चांगली मिळाली. त्याच्यामुळे त्याचा पिरियड कमी झाला आणि सेटिंग डीप लवकर आली. जवळजवळ माझा 42 दिवसाचा प्लॉट आहे. 42 दिवसात सेटिंग होऊन आता 45 दिवसात कम्प्लीट फिरिंग चालू होऊन जाईल. आणि एवढ्या भर पावसात गळकूस कुठे वगैरे तो काहीच प्रॉब्लेम आलेला नाही. पोस्ट डीप आणि स्कोर प्लस उत्तम रिपोर्ट वाटले. मी डाळिंबामध्ये पण टाकला होता, डाळिंबामध्ये पण चांगला रिझल्ट मिळाले, केल्यावर चांगल्यापैकी काम केलं. आणि आता द्राक्षामध्ये काय चालू, द्राक्षात पण 2 स्प्रे घेतले, त्याचे चांगले बेनिफिट मिळाले मला. धन्यवाद. एकदम पाहू शकता, एकदम हा गड एकदम नरम आहे. हो, नरम पण झाले आणि लवचिक पण आला, सेटिंग पण छान झाली. बऱ्याच ठिकाणी आपण घर पाहतो एकदम सुंदर दिसतंय, तशी नरम लच एकदम. आणि सततच्या पावसामध्ये सुद्धा काही अडचण नाही होत. आणि आता